Hello, students. We have started the poem 2.4. Please listen. Title of the poem is Please Listen. The author of the poem is unknown. We studied first two stanzas of the poem in the first lecture. Now, let's start the poem again from stanza number 3. That is, when I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me. Strange as that may seem. Try to understand the meaning of this poem, dear students. The title of the poem is Please Listen. I told you we studied that the speaker of the poem is a young child who wants to tell something to his or her parents. He don't want to listen advices from them. He just want to put up his own views. So in this third paragraph, he said to his parents, when I ask you to listen to me and you feel you have to do something, याचा भावार्थ असा आहे, माझे बोलणे ऐका अशी विनंती जेव्हा मी करतो तेव्हा माझ्या समस्येवर काही तोडगा उपाय सुचवलाच पाहिजे असे तुम्हाला वाटते आणि इथे खरे तर तुम्ही मला अपयशी ठरवता. हे ऐकायला विचित्र वाटेल कदाचित, पण न कळत तुम्ही माझ्या निर्णयक्षमतेवर अविश्वास दाखवत असता. अशा पद्धतीने ह्या थर्ड स्टँजाचा एक भावार्थ आपण काढू शकतो. लेट्स सी नेक्स्ट लाईन. लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. पहा, संपूर्ण पोएममध्ये तो एकच सांगतोय की माझं ऐका. कारण हे वयच असं आहे की या ठिकाणी काहीतरी मी जे सांगतो ते ऐकलं पाहिजे अशी एक अपेक्षा नॅचरली ह्या वयोगटातील मुलांमध्ये असते. तो म्हणतोय लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. ऐका, कृपया माझे ऐकून घ्या. एवढंच खरं तर माझं म्हणणं असतं. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी. फक्त माझं ऐका, काही सांगू नका किंवा करू नका. फक्त मी सांगेल तेवढंच ऐका, एवढंच मला म्हणायचं असते. अशा प्रकारे हा स्पीकर आपल्या पॅरेंट्सना सांगतोय. ॲडवाइस इज चीफ, 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. Try to understand these lines. पहा, ह्या 3 लाईन्समध्ये हा पोएट काय म्हणतोय. सल्ले देणे खूप सहज आणि सोपे असते. अगदी किरकोळ दरात मिळणाऱ्या वर्तमानपत्रातून भावनिक समस्यांवर सल्लेविषयक स्तंभ लिहिणाऱ्या कोणा तज्ज्ञांकडूनही ते मिळू शकतात. अशा पद्धतीने इथे अर्थ आपण घेऊ शकतो. 20 cents विल गेट यू, याचा अर्थ असा की अगदी माफक दरात, अगदी माफक दरात. ज्या प्रकारे न्यूजपेपर असतात बघा, त्याच्यामध्ये
सहजतेने आपल्याला सल्ले मिळतात. चीफ ॲडवाइस इज चीफ. 20 cents विल गेट यू. बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅहॅम इन द सेम न्यूजपेपर. अशा पद्धतीने एक क्रिटिसाइज तो करतो आहे की सल्ले फार सोपे असतात, सहज मिळतात, तर मी काय बोलतो ते ऐका, एवढीच त्याची अपेक्षा या ठिकाणी दिसून येते. पहा, या ठिकाणी दिलेलं आहे 20 cents विल गेट द सेम न्यूजपेपर. याचा अर्थ रेफरन्स काय दिला पाहूया. ग्लॉसरीमध्ये दिलेला आहे 20 cents विल गेट द सेम न्यूजपेपर. This is a reference to the columns in newspaper where people write about their problems and the communist offers advice. See if your local papers have it. पहा, याचा अर्थ असा आहे. This is a reference to the columns in newspaper. न्यूजपेपरमध्ये, प्रत्येक वृत्तपत्रामध्ये, वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारचा कॉलम असतो की ज्या ठिकाणी लोक आपले समस्या, प्रॉब्लेम्स मांडतात. तुम्ही ऑब्झर्व करा, तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये आजूबाजूला जो वृत्तपत्र येत असेल त्याच्यात तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे लोक आपली मतांतर, आपण ज्याला म्हणतो मतांतर, त्या ठिकाणी देत असतात. म्हणजेच ते आपले ॲडवायसेस मांडत असतात, आपले व्ह्यूज, आपले थिंकिंग, आपले विचार त्या ठिकाणी मांडत असतात. अशा प्रकारचे कॉलम्स प्रत्येक न्यूजपेपरमध्ये असतात. 20 cents विल गेट द सेम न्यूजपेपर. याचा अर्थ हा या ठिकाणी असा आहे की प्रत्येक न्यूजपेपरमध्ये अशा प्रकारे माफक पद्धतीने कॉलम्स उपलब्ध असतात की त्या ठिकाणी लोक आपले म्हणणे मांडत असतात. होप सो यू गॉट दिस. नेक्स्ट स्टँजा आपण पाहूया. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, आय एम नॉट हेल्पलेस. मे बी डिस्करेज द फाल्टरिंग बट नॉट हेल्पलेस. पहा, याचा भावार्थ असा या ठिकाणी आपण घेऊ शकतो की असे सल्ले माझे मी मिळू शकतो, भले मी थोडा निराश किंवा साशंक झालो असेन, पण मी असहाय्य नक्कीच नाही. स्वतःला समस्येतून बाहेर काढण्या इतपत सक्षम मी नक्कीच आहे, असं या ठिकाणी हा स्पीकर सांगू इच्छितो. आय कॅन डू फॉर माय सेल्फ. मी स्वतः निश्चय करू शकतो. आय एम नॉट हेल्पलेस. मी असह्य अजिबात नाही आहे. मे बी डिस्करेज्ड. कदाचित निराश होणार, फाल्टरिंग होणार, निराश होणार, परंतु मी मात्र माझी सल्ला घेऊ शकतो, बट नॉट हेल्पलेस. असहाय्य होऊ शकत नाही. Okay dear students, here we stop. We will meet in next video. Thank you. Hope so you got this lecture. Thank you. Take care.